पाहायला मिळतात. काही जण माणसं म्हणून जन्माला येतात पण वागतात जनावरांसारखे. काही जण माणसं म्हणून जन्माला येतात पण वागतात माणसासारखे. आणि काही जण माणसं म्हणून जन्माला येतात पण वागतात संतासारखे. त्यातला सगळ्यात पहिला प्रकार, माणूस म्हणून जन्माला येतोय पण वागतोय जनावरासारखा. कसा? आपल्या प्रत्येकाला माहित आहे, जन्माला माणूस म्हणून आलाय पण त्यानं किती पाप केली आहेत हो जीवनामध्ये. आपण जर पाहिलं तर त्याने अनेक जनावरांचा बळी घेतलेला आहे, अनेक प्राण्यांना मारलेलं आहे, म्हणून तो जनावरांसारखा वागतोय. आणि खऱ्या अर्थानं आजकालची जर आपण परिस्थिती पाहिली ना तर खरोखर माणसं जनावरांसारखी वागायला लागली आहेत हो. टीव्हीवरती आपण बातम्या पाहतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या भारत मातेला भारत माता म्हटलं गेले. म्हणजे अमेरिकेला कोणी म्हणत नाही अमेरिका मॉम, किंवा पाकिस्तानला कोणी म्हणत नाही पाकिस्तान माँ. फक्त भारतालाच म्हटलं जातं भारत माता. इथल्या नद्यांची नावं बघा ना, गंगा, सिंधू, सरस्वती, यमुना. म्हणजे ज्या ठिकाणी स्त्रियांचा सन्मान केला जातो, या भारतामध्ये तुमचा आमचा जन्म झालाय, हे तुमचं आमचं भाग्याचं लक्षण आहे. भरतखंडी नरदेह प्राप्ती, हे तू परम भाग्याची संपत्ती. अरे भारतामध्ये जन्म झालाय, आई सारखं प्रेम करणारा हा भारत देश आहे. ज्या भारत देशामध्ये, ज्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये स्त्रियांचा सन्मान केला जातो म्हणून त्या भारताला भारत माता म्हटलं जातं. पण आजकाल या भारताची वाटचाल कोणत्या दिशेने चालली आहे या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवण दिली परस्त्री माते समान. ती काय फक्त कीर्तनातून बोलण्याकरिता, व्याख्यानातून सांगण्याकरिता आणि पुस्तकामध्ये वाचण्याकरिता नाही. त्या गोष्टीचं खऱ्या अर्थानं आपण आचरण केलं पाहिजे. यवनांच्या तावडीतून स्त्रियांना सोडवलं आणि त्यांना सुरक्षित वाटावं म्हणून राजांनी हे स्वराज्य निर्माण केलं. नव्हे तर या स्वराज्याचं रूपांतर राजांनी सुराज्यामध्ये केलं. आणि आपण जर पाहिलं ना, खऱ्या अर्थानं महिला सक्षमीकरणाची पहिली मुहूर्त वेळ ही राजांनी रोवलेली आहे. राजांनी महिलांना 50% आरक्षण कधीच दिलं नाही, पण 100% संरक्षण मात्र जरूर दिले. आजकाल महिलांना 50% आरक्षण भेटतंय पण 100% संरक्षण भेटत नाहीये. या गोष्टीचा आपण कुठेतरी विचार केला पाहिजे. अरे ही महाराष्ट्राची माती आहे. जर परस्त्रीकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिलं तर त्याचा चौरंग केला जात होता आणि त्या स्त्रीची आज काय अवस्था होतीये. आपल्या सगळ्यांना टीव्हीवरती बातम्यामध्ये आपल्याला कळतंय आपल्या भारताची वाटचाल, आपल्या महाराष्ट्राची वाटचाल कुणीकडे चालली आहे. या गोष्टीचा आपण कुठेतरी विचार केला पाहिजे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, स्त्रीने सुद्धा स्वतः जागृत राहणं अत्यंत गरजेचं आहे. कारण स्त्री म्हणजे पायाखालची वाहन, तिला कशी वापरावी, कशी ढोपरावी. रूढी परंपराच्या मुसक्या आवडल्या की ती निमूटपणे ऐकतेच हो, पण ती ऐकते ना हे आपलं मोठेपण समजायचं. कारण ठरवलेच ना तर महिषासुराला लोळवण्याची ताकद सुद्धा या स्त्रीमध्ये. त्याच्यामुळे स्त्रीने कधी स्वतःला कमी समजायचं नाही आणि आता पापा की परी असं जगायचंच नाही. आणि क्यूट म्हणून तर अजिबात जगायचं नाही. का? क्यूट तर कुत्र्याचं पिल्लू सुद्धा असतं हो. जगायचंय ना तर मा साहेबांची वाघीण म्हणून जगायचं. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर लाडकी बहीण योजना आपल्याला सगळ्यांना माहित आहे, परंतु लाडकी बहीण योजनापेक्षा सुरक्षा योजना होणं आजकाल अत्यंत गरजेचं आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या सगळ्याला घडलेली घटना माहित आहे म्हणून परस्त्री माते समान ही गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवली पाहिजे. सांगायचा मुद्दा काय?